मित्रांनो, समाजात काही लावालावी करणारी मंडळी असतात. म्हणजे चुकीच्या गोष्टी पसरवून एखाद्याच्या संसारात अडचणी निर्माण करणं अशा लोकांना चांगलंच जमतं. असाच प्रसंग घडला मोनिकाच्या बाबतीत. प्रकाशच्या मित्रांनी मोनिकाला रमेश सोबत बोलताना पाहिलं आणि शेवटी नको तेच झालं. आज मी स्वतःहून पाणी दिलं तर घेतलं नाही, आणि काल दिलं नव्हतं तर किती बोलले. अवघड आहे. अरे किती वेळ झाला, मोनिका अजून का नाही आली? कॉल करतो तिला. नाही नको, ती घरी असेल. मेसेज टाकतो. रमेशचा मेसेज तो आला असेल. मला लवकर निघायला पाहिजे. मी मंदिरात जाऊन येते. जाऊ नको काहीच उत्तर देत नाही. पुन्हा न विचारता घराबाहेर गेले तर परत भांडणं. अवघड आहे बाई या माणसाचं. अरे स्वयंपाक तर तसाच आहे. म्हणजे ही पण जेवली नाही की काय दिवसभर? काय करू हिचं समजत नाही. राग पण खूप आहे हिचा डोक्यात आणि प्रेम पण आहे. शिट यार.
हाय मोनिका. ये बस बस. बंटिया, अरे तुला काय माहिती का? काय रे? अरे ते मागच्या आळीचा स्वामी नावे त्याची बहीण गेली ना पळून. काय सांगतो? मग काय यार, अख्ख्या गावाला माहिती आहे, तुला माहित नाही लागलं. बंटिया, अरे ती प्रकाशाची बायको. अगं मोनिका कशी आहेस तू? किती दिवसानंतर पाहतोय तुला. मी बरी आहे. तू कसा आहेस बाबा? मी पण तुला किती दिवसानंतर पाहतीये. बरं ते सोड, तुझी बायको कशी आहे? छान आहे, पण तुझ्या एवढी नाही. काय रे रमेश, काय पण काय बोलतोस? बघितलं का? होय रे, पण ते चितार कोण आहे? नवीनच दिसतंय. आपल्याला काय करायचंय? बरं जाऊ दे, व्हिडिओ काढ. दिसण्यापाशी काय नसतं, माणसाचा स्वभाव महत्वाचा असतो. बरोबर आहे तुझं, पण ते सगळं राहू दे. तू काल काय बोलत होतीस की कॉलवर सांगता येणार नाही, काय नाही. आता भेटलोय ना, व्यवस्थित सांग काय झालंय ते. बघ ना रमेश, लाईफ किती लवकर चेंज होते ना रे. म्हणजे अयो, नीट काढ. थांब थोडं झूम करतो. बस. म्हणजे बघ ना रमेश, दिवस किती लवकर बदलतात ना रे. खूप अडचणी चालू आहेत रे माझ्या आयुष्यात. मी काही दिवस कोणाशीच बोलत नव्हते आणि कितीतरी दिवस मोबाईल सुद्धा नव्हता माझ्याकडं. अगं काय सांगतेस काय तू? नीट सांगशील का काय झालंय? लग्नाआधी कधी सगळं चांगलं होतं, पण लग्नानंतर सगळं बदललं रे. अगं पण नक्की सांग ना, काय झालंय नेमकं? हे बघ, घरच्यांच्या विरोधात जाऊन प्रकाश सोबत लग्न केलं मी, पण प्रकाश मला बायकोसारखी वागणूकच देत नाही. सतत वाद. प्रेम नावाची गोष्ट शिल्लक नाही राहिली आमच्यात. अगं मोनिका, नवरा बायको मध्ये या गोष्टी होत राहतात. दोघांनी बसून बोलायचं ना व्यवस्थित याच्यावर. कसं बोलू, कधी बोलू? अरे हा माणूस माझ्यासोबत 1 मिनिट सुद्धा सरळ बोलत नाही. माझ्यावर संशय घेतात की काय माहिती. कुठे बाहेर जायचं म्हणलं तरी विचारावं लागतं. 1000 प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात मला. नशीब माझं, शांतपणे मंदिरात तरी येऊन जातात ते. प्रकाश असं कसं काय वागू शकतो? हे बघ मोनिका, हे सगळं चुकीचं आहे आणि तू एवढं सगळं कसं काय सहन करतेस? हे बघ, गप्प बसू नकोस, शांतपणे बोल नवऱ्याशी, नाहीतर तुमच्यातील दुरावा अजून वाढेल. नाहीतर मी बोलू का त्याच्याशी? नाही, नको, अजिबात नाही. त्यांना नाही आवडणार. अगं मग तू तरी बोल. स्वतःची चूक नसेल तर एवढं सगळं सहन का करून घ्यायचंय? असंच चालू आहे माझ्या आयुष्यात. काय माहिती कधी बदलणार आहे की नाही हे सगळं. प्रकाश शेटला सरप्राईज देऊ आपण आता. अरे पण ती फोन तर लावते, कुठं आहे ते तर बघ. फोन लावतो. गाण्या, ह्याचं काय काम अडकलं? हॅलो. हॅलो, प्रकाश शेट कुठे आहे? अरे घरी आहे, झोपलोय. बोल. अहो, लय महत्वाचा विषय बोलायचा तुमच्या संग. गंभीर विषय तुमच्या संग बोलायचं जरा. आता काय तुझं महत्वाचं राडलंय? नाही, मी तुम्हाला इथं नाही सांगू शकत. लय गंभीर विषय. एक काम करा, तुम्ही पार्किंगला या, आम्ही तिथंच येतो. अरे फोनवर बोल ना बाबा. नाही, लय गंभीर विषय. तुम्ही एक काम करा, पार्किंगला या, आलोच मी तिथं. हा का? बरं ठीक आहे, या लवकर या. हा या, आलो. त्यांच्या देऊ पिटून आपण हो मोकळं. चल. हा, ह्याला काय अर्जंट बोलायचं असेल? बरं चल, येते मी. परत उशीर झाला म्हणून वाद होतील आमच्यात. ठीक आहे, तू सावकाश जा. पण मोनिका, नवऱ्याशी बोल, व्यक्त हो. त्याने ओरडू दे, रागू दे, पण तू शांतपणे बोल त्याच्याशी. काय आहे ना, नवरा बायकोला फक्त ते दोघेच समजू शकतात, तिसरा व्यक्ती नाही. त्यामुळे तुमचे प्रॉब्लेम ना फक्त तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे? ठीक आहे, आणि हो, काळजी घ्या. प्रयत्न करते. काळजी घे तू पण. येते मी. आईला बंट्या, किती वाजलेत बघ, अजून नाही आलं प्रकाश शेट. मला एकदा कधी काढी टाकतोय असं झालं या. अरे मला पण झालंय हा ना यार. आले का? या. काय रे गाण्या, काय एवढं अर्जंट काम होतं?
काय बोलायचं होतं एवढं अर्जंट? प्रकाश शेठ काय सांगू आता मी तुम्हाला. अहो कसं सांगू, आमच्या मजलाच वाटायला लागली. जरा स्पष्ट बोलता का आता? बोलू तरी कसं या तोंडाने आता तुम्हाला मी. ए गण्या, अरे सांगतो का बाबा काय झाले ते? अरे व्हिडिओ दाखव की मग समजेल त्यांना. आईला व्हिडिओ काढलाय नाही का आपण? मग? बरं झालं सांगितलं. हे बघा तुम्हाला आहे ना व्हिडिओ दाखवतो, मग तुम्ही बघा. तुमचा आमच्या बोलण्यावर विश्वास बसला नसता. हे बघ, तुझ्या मोबाईल मधला व्हिडिओ मी माझ्याकडे घेतलाय आणि तुझ्या मोबाईल मधला व्हिडिओ डिलीट मारलाय. आणि तुमच्या दोघांनाही सांगतोय, हा विषय ना आपल्या तिघातच राहिला पाहिजे. गाव बाबाटा केला ना, गाठ माझ्याशी आहे, समजलं? हाय का प्रकाश शेठ? काय ह्याला अर्थ आहे राव? हा अहो तुम्ही आम्ही जवळ आहे म्हणून आम्ही तुम्हाला सांगितलं. आमच्या जागेवर जर दुसरं कोणी असतं तर गावभर बोंबललं असतं. प्रकाश शेठ आम्ही लई साधी बुडी माणसे बघा, कधी गर्व नाही केला आहे का नाही म्हणत्या. चल जाऊ दे घराकडे लक्ष. येऊ का आम्ही? च्या मायला हरामखोर साली, वाटलं होतं सुधारली असेल, पण नाही, गेली शेवटी त्या भाडकावला भेटायला. आज येऊद्याच घरी, सालीला जिथेच सोडत नाही. च्या गावात हिच्या. पाहिलेत मित्रांनो, प्रकाशने कुठलीही शहानिशा न करता फक्त या लोकांचं ऐकून स्वतःच्या बायकोवर संशय घेतला. खरं तर खरं काय आणि खोटं काय हे आपण आपल्या माणसांपेक्षा अशा परक्या माणसांकडून ऐकणं महत्वाचं समजतो आणि त्यावरच विश्वास ठेवतो, नाही का? पुढे नक्की काय घडतंय पाहूयात पुढच्या भागात.